जे इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंडिया म्हणायचे, त्यांचेच काँग्रेसचे अध्यक्ष म्हणायचे, त्याचं उत्तर द्या. 42वी घटना दुरुस्ती केली, मिनी कॉन्स्टिट्यूशन, त्याला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणायचे. आता ही कोणी केली याचा उत्तर द्या. आणि अशा पद्धतीचा तुम्हाला अधिकार आहे तर देशाला वेगळीच धरायचं. फक्त तुमची खासदारची सीट हरली, तुमचं पंतप्रधान पद गेलं, पाठोपाठ तुम्ही राष्ट्रपतींना दडपणात आणून तुम्ही आणीबाणी लावणार. काँग्रेसने याचं उत्तर द्यावं. न घाबरता याला राजकारण होऊच नाही. हे लोकांनी बोललेलं आहे. आज आम्ही त्या लोकांवर नमन करतो ज्यांनी या देशाची लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी त्यांचं योगदान दिलंय. मान्य राजनाथजींनी तर सांगितलं त्यांच्या आईचं दुर्घटना झालं, अंत्यविधीला आपल्या दर्शनाला सुद्धा आईच्या जाऊ दिलं, हे स्वतः मान्य राजनाथजींनी सांगितलं. कितीतरी आमच्या नेते त्यावेळेस सगळे म्हणजे कितीतरी आमचे सर्व नेते आणि अनेक दिग्गज सगळेच कार्यकर्ते म्हणजे लाखो या देशाला जेल टाकले. निसाय अशा पद्धतीने कधीच भारताने पाहिलं आणि अशा पद्धतीने कधी आणीबाणी लागत नसते. आणीबाणी लागण्यासाठी 352 कलमामध्ये काही तरतुदी, परंतु त्या तरतुदींचा गैरवापर केला आमचा स्पष्ट आरोप आहे. कायद्याने बोला, कायद्याचं बोला, कायदा समजत असेल तर बोला, असं आमचं हे टाळा की आपण विकासाच्या दिशेने चालू. आणीबाणीच्या ज्या चुकीच्या पद्धतीने अन्याय अत्याचार किशोर कुमार सारखे काय त्यांना कलाकारांना गाडे रोड दिले जातात की त्यांना हे तर सगळ्या जनतेला कळतं ना कशा पद्धतीचे चुकीचे कामं होते. घेतला निर्णय चुकीचा होता असं आम्हाला असं म्हणायचंय त्या काळामध्ये सुरुवातीला जे काही त्यांनी नरेटिव्ह करण्यामध्ये हे एक्सपर्ट होते ना, खोटं बोलून जनतेला हे करण्यासाठी हे एक्सपर्ट झाले. त्याच्यामुळे कदाचित त्या काळात त्यांनी असे उत्तर आणि आजही काळात कोणीतरी बोलत की योग्यच होते. पण त्याच्यामध्ये जनतेचं पण तर ऐकून जे लाख लोक म्हणतात गेले त्यांचं पण तर ऐकून. आणि आमचं म्हणणं एकच आहे की त्या लोकशाही वाचवण्यासाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांना आम्ही स्मरण करतो आणि आम्ही असा संकल्प करतो की या लोकशाहीवर कोणी बोलू नका. आम्ही युवकांना सांगतो की अशा पद्धतीची इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन काम. आणि तोच आमचा भूमिका आहे. त्याच्यामध्ये राजकारण नाही, त्याच्यामध्ये राहुल गांधींनी उत्तर द्यावं की देशाबाहेर जाऊन देशाची बदनामी करण्यापेक्षा याच देशामध्ये तुमच्या आजीने स्वर्गीय इंदिराजींनी लावलेल्या आणीबाणीवर तर बोला मुल्या ते बोलत नाहीये आणि चुकीच्या पद्धतीने देशाला देशावरून करतायत की संविधान बदलणार, यांनी संविधानाचा अपमान केला, यांनी यांच्या एका सीट हरल्यामुळे खासदारकी हरवल्यामुळे एवढा मोठा निर्णय घेतला. यामध्ये निर्णय सगळ्यांच समर्थन दिलं होतं आणि आज ती शिवसेना आपल्या सोबत आहे, केंद्रातही आम्ही काढतो. बघा कसं असतं, बऱ्याच वेळेला काही गोष्टी त्या काळामध्ये झाल्या. आज आम्ही बघतोय ना कशा पद्धतीने चुकीचा वापर केलाय आणि संविधानावर बोलणारे, संविधानाची कॉपी बोलणारे मात्र या मिनी कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल केले त्यांनीच बदल केले त्याच्यावर बोलतच नाही. आज आम्हाला एक प्रश्न विचारायचा, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमचं संविधान दिलं, आमचे हक्क दिले, त्या संविधानाची ओळखच त्यांनी केली. असे काढून केली ज्याच्यामध्ये हक्क त्यांच्याकडे ठेवले, कंट्रोल त्यांच्याकडे ठेवलं. हाच प्रश्न आम्हाला पडला की जनतेसमोर सत्य बोलायचं धाडस ठेवा आणि चूक होती हे मान्य करा ना, हे कबूल करा. परंतु आजही ते म्हणताय की याच्यावर राजकारण करण्यासाठी अनेक मुद्दे आणि आम्ही रिझल्ट ओरिएंटेड होतो. आम्ही दाखवून देतो की आम्हाला 5वी अर्थव्यवस्था बनायची आलो आता आम्हाला 3ऱ्या क्रमांकावर जायचं. आणीबाणीचा निषेध करण्यासाठी भाजपकडून संविधान हत्या दिवस साजरा केला जातो, काय नेमका उद्देश? नक्कीच संविधानाची झाली. हा प्रत्येक भारतीयाने हा इतिहास वाचलाच. कारण आज जे लोकशाहीवर दुष्टचिन्ह निर्माण करतात आणि जे राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची बदनामी ते मात्र आणीबाणीवर कधीच
मिसाईलच्या आधारावर लोकांना दिसत बळजबरीने सोडून ठेवलं, अत्याचार केले, महिलांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही. आणि हे कुठलं युद्ध नाही किंवा परकीय आक्रमण नाही, अंतर्गत वाद नाही, तरी सुद्धा आणीबाणी लागू केली आहे. फक्त आणि फक्त एका व्यक्तीच्या सत्तेच्या लालसेपोटी पूर्ण देशाला वेधून धरलं, पूर्ण देशातल्या जनतेचे मूलभूत हक्क हिरावले. आमचा प्रश्न असा अधिकारच नाही. म्हणून ही संविधानाची हत्या, लोकशाहीची हत्या, काळ दिवस. आणि याचं उत्तर दिलंच पाहिजे. याच्यावरून राजकारण नाही, जे खरं आहे तेच बोलत. आणि आज आम्ही विचार करतो की ही लोकशाहीची जननी आणि पंतप्रधान सांगतात की आमची भारतभूमी आहे, की आता नाही, हजारो वर्षांपूर्वीची परंपरा आहे आमच्या लोकशाही. तिथे मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य, परंतु ते दडपण्याचं काम केलं. मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणत असताना आमच्यावर जाणीवपूर्वक अशा प्रकारचे चुकीचे मिसा ऍक्टच्या अंतर्गत जनतेच्या मूळ हक्कांना चिरडले. आणि आजही काँग्रेस त्याच मानसिकतेत स्वतःच्या खुर्चीसाठी ते आणीबाणी लावली. कोर्टाला सुद्धा त्यांच्या न्यायपालिकेच्या भूमिकेतून बाहेर ठेवलं. आणि आज सुद्धा सत्ता गेली की मात्र प्रश्नचिन्ह निर्माण करतात, काहीतरी गडबडी, काहीतरी घोटाळा. यांची सत्ता आली काँग्रेसची की म्हणतात नाही, जनतेचा आदेश जनतेचा हा आमच्यावरचं प्रेम. मग याचाही त्यांनी त्या 21 काळामध्ये ज्या काळा याला कोण जबाबदार? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.